दिग्रस आर्णी या दोन तालुक्याच्या प्रशासकीय सावळ्या गोंधळात पिंपरी व डोलारीचा होतोय कोंडमारा। दोन तालुक्याच्या पाट्यात भरलं जातंय पिंपरी व डोलारी गाव। प्रशासनिक सावळ्या गोंधळाचा उघड प्रकार। दोन तालुक्यात सेवा सुविधा व विविध योजना मिळविण्यात मोठ्या अडचणी। गावकऱ्यांना जन्मनोंदी पण सुखासुखी मिळत नाहीत। सरकारी दाखले प्राप्त करण्यासाठी करावी लागते मरणाची पायपीट। तालुका पंचायत समिती पोलीस स्टेशन सह इतरही अनेक सुविधा एकाच तालुक्यातून उपलब्ध करून देण्यात याव्यात, गावकऱ्यांची मागणी। स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांनंतरही आमचा वाली कोण? ग्रामस्थांचा संतप्त सवाल। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस व आर्णी या दोन्ही तालुक्याच्या मध्यात असलेली दोन लहान गावे पिंपरी व डोलारी या गावच्या प्रशासकीय वेदना खूपच बोलक्या आहेत। गावाविषयी अधिकची माहिती सांगाव्याची झाल्यास पिंपरी या गावाला जाण्यासाठी आर्णी दिग्रस महामार्गवरील कोपरा इथून अंदाजे 4 ते 5 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता नुकताच करण्यात आला आहे, तर दुसरा मार्ग महागाव इथून अरुणावती कालवा बाजू मार्गाने। पिंपरी गाव आदिवासी समाज बहुल गाव असून सदर लोकवस्ती तिथे पूर्वीपासूनच गुण्यागोविंदाने नांदते। गावात अंदाजे 50-60 घरे असून लोकसंख्या अंदाजे 400 ते 500च्या घरात आहे। पिंपरी गाव कोपरा ग्रामपंचायतशी जोडलेले असून पोस्ट चिकणी आहे। पिंपरी गावचा तालुका दिग्रस, पंचायत समिती दिग्रस असे असून आर्णी तालुक्यातील कोपरा गावाशी जोडून ठेवला आहे। बरं, एवढ्यावरच हा सावळा गोंधळ थांबत नसून पीक कर्ज उचल आर्णी किंवा दिग्रस तालुक्यातील कलगावच्या सोसायटीमधून मिळवावे लागते। सरकारी स्वस्त धान्य रेशन पिंपरी पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव येथून मिळते। सरकारी आरोग्य सुविधा आर्णी वा लोणबेहळ येथून पुरविल्या जाते। कोपरा ग्रामपंचायत कडून कुठला कागद नाही मिळाला तर डोळंबवाडी ग्रामपंचायत गाठून तिथे विनवण्या कराव्या लागतात, तर सद्यस्थितीत असा प्रकार चालू आहे। पिंपरीला लागूनच 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोलारी गावची स्थिती ही जवळपास सारखीच आणि तशीच आहे। तिथं फक्त 14 घरं असून लोकसंख्या अंदाजे 50 ते 60 एवढी आहे। ही तफावत वगळता प्रशासनिक सावळा गोंधळ इथेही तोच आहे। डोलारी गावही आदिवासी बहुल गाव असून इथे आदिवासी बांधवांची नायकडा समाज संस्कृती नांदते। या दोन्ही पिंपरी आणि डोलारी या गावच्या प्रशासन गोंधळ पद्धतीमुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करणे नित्याचेच झाले असून त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ सुखासुखी उचलता येत नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालता येत नाही। आमच्या इंडिया न्यूज 28च्या यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी श्री राजाराम राठोड यांनी सदर गावाला भेट दिली असता डोलारी येथील श्री विठ्ठल चंपत कचारे व पिंपरी गावातून श्री अजय शिंदे, श्री मनोज तुळशीराम हाळसे, श्री देवीदास रामदास शिंदे, श्री प्रशांत नामदेव बळी, श्री शालिक माणतुटे व श्री शेषराव लडके सह इतरही अनेक नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्येविषयी भरभरून आपल्या व्यथा मांडल्या। सदर प्रकारावर गावकरी आता वैतागले आहेत। देश प्रगती पथावर अग्रेसर असताना सामान्य जनतेच्या सामान्य अडचणीची सोडवणूक होत नसल्यास आमचा कुणीच वाली नाही काय, असा त्यांचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी आपल्याला विचार करण्यास लावतो, प्रश्न अंतर्मुख करतो। बरं, त्यांची मागणी ही काही विशेष मोठ्या स्वरूपाची नाही। आमच्या गावचा समावेश एकाच तालुक्यात करावा व सर्व शासकीय सेवा सुविधेचा लाभ त्याच तालुक्यात मिळाव्यात, जेणेकरून त्यांना ज्या ज्या असंख्य समस्या रोज निस्तराव्या लागतात त्या संपतील व मुख्य विकासाच्या प्रवाहात सामील होऊन आपली सर्वांगीण उन्नती साधता येईल। प्रतिष्ठित न्यूज मीडिया असे सामाजिक प्रश्न उचलणारही नाही, कारण त्यांना जाहिरात व राजकारणी सांभाळायचे असतात, पण आमचे मात्र तसे नाही। आम्ही समस्या प्रश्न लावून धरणार ह्यात तिळमात्र शंका नाही। सर्व दर्शकांना आमची विनंती राहील की न्यूजला तोवर शेअर करा जोवर प्रशासनाला जाग येणार नाही। प्रशासनातील वरिष्ठ स्तर अधिकारी वर्ग व सरकारमधील संबंधित मंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब आता तरी पिंपरी डोलारी वासियांची समस्या समजून घेतील की सदर भयावह परिस्थिती प्रकार कायम राहणार, योग्य ती उपाययोजना करून समस्या मिटविली जाणार की आश्वासनाचे चॉकलेट मिळणार। बघत रहा, आम्ही लवकरच या विषयावर नवीन अपडेट्स घेऊन हजर होऊ। इंडिया न्यूज 28 साठी यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट। नमस्कार, मी या गावचा रहिवासी प्रशांत बळी, पिंपरी या गावचा। आमच्या खूप समस्या आहे हो साहेब। तुमच्या गावाचे जे ग्रामपंचायतचे काम आहे ते कुठून होतात? आमच्या ग्रामपंचायतचे कामं म्हणजे आम्हाला कुठंच नाही करता येत। कोपऱ्यामध्ये गेलो तर डोळंब्यामध्ये जा म्हणते, डोळंब्यामध्ये गेलो तर कोपऱ्यामध्ये जा म्हणते। आणि तुम्ही पोस्ट काय लावताय? पोस्ट चिखली लावतो, आर्णीमध्ये येते। पोस्ट चिखली लावता आर्णीमध्ये। आरोग्य सुविधा कुठून मिळते तुम्हाला? आरोग्य सुविधा आर्णीमधून मिळते। आर्णीमधून। स्वस्त धान्य दुकान कुठून मिळते तुम्हाला? आम्हाला वडगाव जावं लागते त्यासाठी। वडगाव इथून किती किलोमीटर येते? इथून तरी 7 ते 8 किलोमीटर येते। 7 ते 8 किलोमीटर येते। इथून तुमच्या पोस्ट किती दूर येते? चिकणी पोस्ट येते आमची 4 ते 5 किलोमीटर। बँकेचं पीक कर्ज कोणत्या गावातून मिळते तुम्हाला? आर्णीमधून, सोसायटी आर्णी। सोसायटी आर्णीची आहे। दिग्रसमध्ये मग तुमचं काय दिलेलं आहे? दिग्रस तालुका आहे आमच्यावाला, तहसील दिग्रस आहे।
तहसील दिग्रस आहे हो. आणि बाकीचे सगळं कामं आर्नीहून होतात. आर्नीमध्ये होते. मग आता तुम्हाला नेमकी काही अडचण येत नाही का आता तुम्ही असं दोन्ही याच्यानी मिक्स असल्यामुळं? अडचणी तर खूपच साहेब हो, भयानक अडचणी आहे आम्हाला. मग आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे मग? शासनानं तुमच्यासाठी काय करायला पाहिजे? एक तर या डिग्रसमध्ये जोडावं, नाही तर पिंपरी गाव आर्नीमध्ये जोडावं. ठीक आहे ना भाऊ. हाँ, विठ्ठल कचारे, ग्रामपंचायत कोपरा आहे. कामं होते आमचे डिग्रसून. आणि तुमची सोसायटी कुठून मिळते? सोसायटी कलगावून. सोसायटी कलगावून आहे. हो हो, ग्रामपंचायत कोपरा आहे. कोपरा आहे. पोस्ट ऑफिस कुठं आहे तुमचं? पोस्ट ऑफिस चिकणी आहे. चिकणी आहे. आरोग्य सुविधा कुठून मिळतात तुम्हाला? आम्हाला आर्नी आपल्या लोन मिळून मिळते. लोन मिळून मिळते. हो, आणि तुम्हाला सरकारी स्वस्त धान्य दुकान कुठून मिळते? वडगावून. एवढी तुमची जे हे खिचडी करून ठेवली याच्या मागे तुम्ही कधी गेले नाही का मोर्चे वगैरे काही घेऊन? गेलतो आम्ही, पण असंच फुटगर माणसं गेलो, असा मोर्चा म्हणून नेला नाही. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे मग? की बा हे अडचणी एका ठिकाणी या, सविस्तर काम व्हावं अशी अडचण आहे आमची. म्हणजे तुमची गट ग्रामपंचायत एक ग्रामपंचायत झाली पाहिजे असं तुमचं झाली म्हणणं पाहिजे बा, पिंपरीत तरी झाली पाहिजे. ते गाव मोठं आहे या डोलरी. आहे? म्हणजे तुम्ही लहान भाऊ म्हणून त्या पिपरी सोबत राहसाल मग? हो हो ठीक आहे ना. शासनाकडून तुम्हाला काही सुविधा मिळण्यात पुष्कळ अडचणी येत आहे? हो, अडचणी येत आहे. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.